Hello students of Standard 7. In this video we are going to continue our geography lesson number 9 agriculture. टाइप्स ऑफ फार्मिंग म्हणजे शेती करण्याच्या पद्धतीमध्ये वेगवेगळे प्रकार शेती करण्याचे प्रकार दॅट वी विल लर्न. सो टेक आउट पेज नंबर 55 ऑफ टेक्स्ट बुक. वी स्टार्टेड फ्रॉम हियर. टाइप्स ऑफ फार्मिंग. डिफरंट टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चर have evolved due to geographical, cultural diversity and technological differences in different regions. म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जॉग्राफिकल कंडिशन म्हणजे वातावरणात बदल असतो, काही भागांमध्ये जमिनीच्या प्रकारामध्ये बदल असतो. हे झाले जॉग्राफिकल कंडिशन्स. अजून शेती करण्याच्या पद्धतीमध्ये वेगवेगळे प्रकार कशामुळे येत असतात. कल्चरल म्हणजे त्या भागातल्या लोकांचं राहणीमान कसं आहे, त्याचबरोबर टेक्नॉलॉजी कशी अवेलेबल आहे त्या भागामध्ये, हे फॅक्टर्स डिपेंड करतात की शेती कशा पद्धतीने केली जाते. आणखी काय फॅक्टर्स आहेत ते आपण बघू. द टाईप ऑफ फार्मिंग डिपेंड्स अपॉन द पर्पज. म्हणजे शेती करण्याचा उद्देश काय, जास्त प्रॉफिट कमावणं किंवा फक्त स्वतःसाठीच किंवा स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी शेती केली जाते का, तर म्हणजे पर्पज अँड एम्स ऑफ फार्मिंग. क्रॉप्स बिंग कल्टिवेटेड आणि वेगवेगळ्या कुठल्या प्रकारचे पिकं लागवड केली जाते, तर त्याहूनसुद्धा शेतीच्या प्रकारामध्ये शेती करण्याच्या प्रकारात हा फॅक्टरसुद्धा महत्त्वाचा आहे. क्रॉप्स, द टेक्निक्स यूज अँड लँड यूज. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वापरली जाते आणि जमिनीचा वापर कशा पद्धतीने केला जातो, याहूनसुद्धा वेगवेगळे प्रकार हे शेती करण्याच्या प्रकारामध्ये विविधता किंवा जास्त प्रकार वाढत जात असतात. ब्रॉडली द फॉलोइंग टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर कॅन बी आयडेंटिफाईड. आता शेती करण्याचे कुठले वेगवेगळे प्रकार आहेत, तर ह्या चार्टमध्ये दिलेले आहेत सर्व. टाईप्स ऑफ फार्मिंग मेनली दोन प्रकार आहेत, सबसिस्टन्स फार्मिंग अँड कमर्शियल फार्मिंग. सबसिस्टन्स फार्मिंग कशी असते की फक्त उदरनिर्वाह किंवा स्वतःच्या मूळ गरजा ज्या असतात खाण्यापिणे किंवा बेसिक गरजा भागवण्यासाठी केलेली शेती, तर तिला म्हणतात सबसिस्टन्स फार्मिंग. अँड कमर्शियल फार्मिंग ही जी जास्त प्रॉफिट कमवण्यासाठी केलेली फार्मिंग, त्याला आपण म्हणतो कमर्शियल फार्मिंग. नाव फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी सबसिस्टन्स फार्मिंग. सबसिस्टन्स फार्मिंग म्हणजे स्वतःच्या गरजा भागवण्यापुरतीच केलेली शेती, तिला म्हणतात सबसिस्टन्स फार्मिंग. इंटेन्सिव्ह फार्मिंग अँड शिफ्टिंग कल्टिवेशन आर टू टाईप्स ऑफ इन ट्रॅडिशनल फार्मिंग. आता सबसिस्टन्स फार्मिंगलाच आपण ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक शेतीसुद्धा म्हणू शकतो. त्यामध्ये दोन प्रकार येतात परत, इंटेन्सिव्ह अँड शिफ्टिंग. Now, what is intensive farming? Intensive farming is carried out in one and the same for the years together. इंटेन्सिव्ह फार्मिंग कशी असते की एकाच एरियामध्ये शेती असते एखाद्या शेतकऱ्याची आणि त्याच भागामध्ये स्वतःच्या उदरनिर्वाह भागवण्यासाठी केलेली शेती, तिला ती इंटेन्सिव्ह फार्मिंगमध्ये येत असते. अँड व्हॉट इज शिफ्टिंग? शिफ्टिंग कल्टिवेशन. इन शिफ्टिंग कल्टिवेशन एव्हरी इयर अ न्यू एरिया इज चूजन फॉर कल्टिवेशन. परंतु शिफ्टिंग फार्मिंग किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन कशाला म्हणतात की एका भागात जर कल्टिवेशन केलेलं आहे यावर्षी, तर परत काय होतं आहे, हा एरिया सोडून परत दुसऱ्या एरियामध्ये शेती केली जाते. हा एरिया तसाच राहतो. शिफ्टिंग म्हणजे परत ह्या एरियामध्ये एक वर्ष शेती झाली की पुढच्या दुसरा एरिया सिलेक्ट केला जातो. अशा पद्धतीने म्हणजे हे कसं झालं, शिफ्ट झालेले एरिया हा शिफ्ट होतो, त्यामुळे याला काय म्हणतात, शिफ्टिंग फार्मिंग. आफ्टर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम ओल्ड एरियाज आर अगेन यूज फॉर कल्टिवेशन. आणि अगोदर जो एरिया वापरलेला असतो शेती करण्यासाठी, तर तोच परत काही वर्षानंतर सायकल चेंज होत असताना परत त्या एरियामध्ये शेती केली जात असते इन द सायकल मेथड. नाव विल सी इन डिटेल्स अबाउट इंटेन्सिव्ह फार्मिंग. आता इंटेन्सिव्ह फार्मिंगविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ. गेटिंग मॅक्झिमम प्रोडक्शन फ्रॉम अ मिनिमम एरिया इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटेन्सिव्ह फार्मिंग. म्हणजे कमी एरियामधून जास्त उत्पादन घेणे. आपण छोटे शेतकरी म्हणतो, तर ते काय करत असतात, कमी एरियामधून डबल क्रॉप किंवा वर्षातून 2 किंवा 3 पिकं घेणे, तर हे इंटेन्सिव्ह फार्मिंगचं वैशिष्ट्य असतं. सी द पॉईंट्स. ड्यू टू लार्ज पॉप्युलेशन और लिमिटेड अवेलेबिलिटी ऑफ लँड पर हेड होल्डिंग इज स्मॉल. म्हणजे पॉप्युलेशन वाढल्यामुळे काय झालेलं आहे की शेतीचं जे लँड होल्डिंग आहे कॅपॅसिटी, म्हणजे एका शेतकऱ्याकडे शेतीचं लँड होल्डिंग हे कमी कमी होत चाललेलं आहे. दिस टाईप ऑफ फार्मिंग इज मोस्टली सीन डेव्हलपिंग रिजन्स. जे भागात डेव्हलप होत चाललेले आहेत हळूहळू, तर त्या भागामध्ये लँड जे आहे की शेती करण्यासाठी वापरण्यात येणारी जमीन ही इतर
कामांसाठी वापरली जाऊ लागली, त्यामुळे तिथं लँड होल्डिंग कॅपॅसिटी कशी होत गेली, कमी कमी होत गेला, लँड एरिया हा कमी होत चाललेला आहे. सी दिस नेक्स्ट पॉईंट, फार्म प्रोडक्शन इज सफिशियंट ओनली फॉर द रिक्वायरमेंट ऑफ द फॅमिली. आणि शेतीतून अशा प्रकारच्या शेतीमधून येणारं जे उत्पादन किंवा प्रोडक्शन जे आहे तर ते फक्त स्वतःच्या गरजा भागवण्यापुरतंच प्रोडक्शन होत असतं या इंटेन्सिव्ह फार्मिंगमध्ये. इन दिस टाईप ऑफ फार्मिंग द कल्टिवेटर अँड हिज फॅमिली आर टोटली डिपेंडंट ऑन फार्मिंग. या प्रकारामध्ये शेती करणारा जो शेतकरी आहे तर त्यांची फॅमिली आणि त्यांचेच फक्त गरजा भागवण्यापुरती शेती केली जात असते. अ फार्म प्रोडक्शन इज लो, द इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द कल्टिवेटर इज ऑल्सो पुअर. आणि एरिया कमी असल्यामुळे, शेती करण्यासाठी अवेलेबल एरिया कमी असल्यामुळे किंवा जमीन कमी असल्यामुळे तिथे काय होतं, प्रोडक्शन कमी होत असतं आणि त्यामुळे जास्त प्रॉफिट तिथून येत नसतं. त्यामुळे ते शेतकरी कसे असतात, दे आर पुअर, म्हणजे त्यांच्याकडे जास्त इन्कम येत नसतो. यू कॅन सी नेक्स्ट पॉईंट, इन दिस टाईप ऑफ फार्मिंग मोस्टली ॲनिमेट एनर्जी इज यूज. आणि ह्या प्रकारामध्ये काय, फक्त जास्त ॲनिमल एनर्जी किंवा जास्त टेक्नॉलॉजीचा वापर केला जात नाही, मेहनत केली जात असते फक्त स्वतः, आणि त्याचबरोबर ॲनिमल्स, बुलक्स वगैरे वापरले जात असतात. सी द लास्ट पॉईंट, बिसाइड्स द सिरियल्स व्हेजिटेबल्स आर ऑल्सो ग्रोन टू सम एक्सटेंट. आणि ह्या शेतीमध्ये जे इंटेन्सिव्ह फार्मिंगमध्ये जास्त प्रमाणात कुठले जे अन्नधान्य जे असतात, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी या प्रकारचे सिरियल्स, अन्नधान्य पिकवलं जातं. त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात किंवा काही प्रमाणात व्हेजिटेबल्स, भाजीपालासुद्धा पिकवला जात असतो. नाव विल सी अबाउट द शिफ्टिंग कल्टिवेशन ऑर शिफ्टिंग फार्मिंग. शिफ्टिंग कल्टिवेशन इज प्रिमिटिव्ह टाईप ऑफ कल्टिवेशन. हे जी फार्मिंग आहे तर ती खूप प्राचीन काळापासून किंवा अगोदरच्या काळापासून करण्यात आलेली फार्मिंग आहे. दिस टाईप ऑफ कल्टिवेशन इज प्रॅक्टिस इन द ट्रॉपिक्स इन डेन्सली फॉरेस्टेड एरियाज. आणि ज्या भागांमध्ये जास्त प्रमाणात जंगलं आहेत, तिथं जमीन किंवा शेती करण्यासाठी जमीन कमी असते, तर त्या भागामध्ये शिफ्टिंग कल्टिवेशन किंवा शिफ्टिंग पद्धतीची लागवड केली जात असते. डोंगराळ भाग असतो तिथे सुद्धा या प्रकारची शेती केली जाते. द फार्मर इनिशियली सिलेक्ट्स अ पीस ऑफ लँड इन द फॉरेस्ट. शेतकरी काय करतात की जंगलांमध्ये किंवा डोंगराच्या भागामध्ये एक छोटासा तुकडा निवडतात शेती करण्यासाठी. In order to make it cultivable, he clears the land by cutting down the trees, plants, removing the shrubs and grasses. आणि तिथले सर्व जे झाडं वगैरे जे आहेत तर ते त्या एरियामधले तोडले जातात. वन्स द कट ट्रीज आर ड्राईड आउट ही बर्न्स देम. आणि झाडं तोडून टाकल्यानंतर काही काळानंतर ते झाडं किंवा गवत वगैरे ज्या त्या भागातलं हे सुकतं आणि गवत सुकल्यानंतर त्याला पेटून दिलं जातं किंवा आग लावली जाते. द लेफ्ट ओव्हर ॲश गेट्स मिक्स इन द सॉईल अँड ॲक्ट्स ॲज मॅन्युअर. आणि त्या भागात जे आग लावल्यानंतर काय होतं, तिथं राख वगैरे निर्माण होत असते आणि ती राखच काय तिथं शेतीसाठी खत म्हणून वापरलं जात असतं. सोईंग अँड हार्वेस्टिंग इज डन बिफोर द रेनी सीझन. शेती करण्यासाठी जी जमीन तयार झाल्यानंतर लगेच पेरणी केली जाते आणि पाऊस पडण्या अगोदरच हार्वेस्टिंग म्हणजे पीक कापलं जात असतं, म्हणजे पीक खराब होऊ नये म्हणून. द प्रोडक्शन ऑप्टेन फ्रॉम दिस इज नॉट सफिशियंट टू फुलफिल द फूड रिक्वायरमेंट. परंतु एरिया थोडा असतो, तो शेती करण्यासाठी जमिनीचा तुकडा हा थोडा असतो, तर त्यामुळे तिथं प्रोडक्शनसुद्धा हे खूप कमी प्रमाणात होत असतं. आणि प्रोडक्शन कमी झालं की त्यावरती डिपेंड राहणं हे शक्य नसतं, म्हणजे आणखी काहीतरी उद्योग करण्याची आवश्यकता भासत असते. हेन्स पीपल अंडरटेक हंटिंग, फिशिंग अँड गॅदरिंग ऑफ बल्ब्स अँड रूट्स फ्रॉम द फॉरेस्ट. म्हणजे वेगवेगळे आणखी उद्योग करावे लागतात, आणखी स्वतःच्या गरजा म्हणजे अन्नधान्याच्या गरजा भागवण्यासाठी किंवा हंटिंग केली जाते. काही भागात फिशिंग आणि गॅदरिंग ऑफ बल्ब्स अँड रूट्स म्हणजे फळं वगैरे जंगलातून गोळा केले जातात. हेन्स पीपल अंडरटेक इन दिस टाईप ऑफ फार्मिंग द फॅलो पिरियड इज लॉंगर दॅन द क्रॉप पिरियड. आणि जे जमीन जी कसलेली असते किंवा शेतीसाठी जी जमीन निवडलेली असते तर ती जास्त काळासाठी ही रिकामीच पडलेली असते. म्हणजे शेतीसाठी हा तुकडा वापरला, नंतर हा 1 वर्षासाठी हा वापरायचा, परत दुसऱ्या वर्षी नवीन जमिनीचा तुकडा शोधायचा किंवा जमीन
जमीन निवडायची आणि तिथे शेती करायची. परत इथे ह्या वर्षी शेती झाली की थर्ड इयर नेक्स्ट पीस ऑफ लँड अँड फोर्थ इयर नेक्स्ट पीस ऑफ लँड, म्हणजे अशा पद्धतीने परत मग हा जो अगोदर निवडलेला जो जमिनीचा तुकडा आहे तर तो हा बरेच काळासाठी काय होतोय, रिकामा राहतो. म्हणजे फॅलो पिरियड इज मोर आणि क्रॉप पिरियड इज लेस इन दॅट लँड. After productivity of the land depletes in 2 or 3 years, a different piece of land is selected for the cultivation. म्हणजे अशा पद्धतीने जमीन ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे जमिनीचे तुकडे वेगवेगळ्या वर्षी वापरले जातात असतात शेती करण्यासाठी. दिस इज कॉल्ड ॲज शिफ्टिंग फार्मिंग और शिफ्टिंग कल्टिवेशन. नाउ नेक्स्ट मेन टाईप ऑफ फार्मिंग इज कमर्शियल फार्मिंग. व्यावसायिक शेती जी असते तर तिला आपण कमर्शियल फार्मिंग म्हणू शकतो. जास्त फायदा मिळवण्यासाठी किंवा जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी केलेली शेती कमर्शियल फार्मिंग. आता कमर्शियल फार्मिंगमध्ये आणखी उपप्रकार आहेत. सब टाईप्स आर दॅट. एक्सटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग म्हणजे जास्त प्रमाणात अन्नधान्य पिकवणे. प्लांटेशन फार्मिंग एकच प्रकारचे जे झाडं लागवड करणे ते प्लांटेशन फार्मिंगमध्ये. मार्केट गार्डनिंग म्हणजे मार्केटमध्ये कुठल्या पिकाला जास्त मागणी आहे त्यानुसार केलेली शेती त्याला मार्केट गार्डनिंग म्हणत असतात. अँड हॉर्टिकल्चर म्हणजे फळ पिकांची लागवड करणे. हे सर्व जे आहेत तर ते कमर्शियल फार्मिंगमध्ये येत असतात. नाउ विल सी द फर्स्ट टाईप दॅट इज एक्सटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग. एक्सटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग म्हणजे काय, फार्म साईज इज ग्रेटर दॅन 200 हेक्टर्स. म्हणजे या शेतीमध्ये जास्त एरिया किंवा जास्त शेतीच्या भागामध्ये लागवड केली जात असते. 200 हेक्टरच्या वरती जमीन असते लागवडीसाठी. ड्यू टू लार्ज साईज फार्म साईज and sparse population in the region, this type of farming is carried out with the help of machines like tractors and crushers. म्हणजे शेती करण्यासाठी मॅनपॉवर कमी असते आणि शेती करण्याचा एरिया खूप मोठा असतो. त्यामुळे इथे टेक्नॉलॉजीचा किंवा ट्रॅक्टर्स अँड क्रशर्स हार्वेस्टर्स यांचा वापर केला जात असतो. मशिनरीचा वापर केला जात असतो. त्याचबरोबर पेस्टिसाइड्स आर स्प्रेड विथ द हेल्प ऑफ हेलिकॉप्टर्स अँड प्लेन्स. फवारणी करण्यासाठी तर हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते किंवा छोटे छोट्या विमानांची सुद्धा मदत घेतली जात असते. मोनोक्रॉप और अ सिंगल क्रॉप कल्टिवेशन इज द स्ट्राइकिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस टाईप ऑफ फार्मिंग. या शेतीमध्ये शक्यतो एकाच प्रकारचं पीक जास्त एरियामध्ये घेतलं जात असतं. म्हणजे शेती करण्यासाठी ते सोपं जात असतं. आता त्यामध्ये कुठले मुख्य पिकं असतात, द क्रॉप्स आर व्हीट अँड कॉर्न. मुख्यत्वे कुठले पिकं असतात, गव्हाचं किंवा मकाचं जास्त प्रमाणात पीक घेतलं जात असते या प्रकारच्या शेतीमध्ये. आणखी पण काही पिकं घेतले जात असतात, बार्ले, ओट्स, सोयाबीन एक्सेट्रा. अशा प्रकारचे सुद्धा पिकं एक्सटेन्सिव्ह फार्मिंगमध्ये घेतले जात असतात. हेवी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इज नेसेसरी फॉर दिस टाईप ऑफ फार्मिंग. या शेतीमध्ये जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट किंवा अगोदर पैसे खर्च करावा लागत असतात. सिन्स ह्यूज एक्सपेंडिचर्स, कशासाठी पैसे खर्च करावे लागतात, फॉर द परचेस ऑफ मशिनरी, वेगवेगळ्या मशिनरीज घेण्यासाठी, फर्टिलायझर्स खतं घेण्यासाठी, पेस्टिसाइड्स औषध वगैरे फवारण्यासाठी, त्याचबरोबर गोडाऊन्स अँड फॉर ट्रान्सपोर्ट ऑल्सो एक्सपेंडिचर इज रिक्वायर्ड. द प्रॉब्लेम्स इन एक्सटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग आर ड्रॉट्स. आता या फार्मिंगमध्ये प्रॉब्लेम्स कशाचे असतात, मुख्यत्वे ड्रॉट्स म्हणजे दुष्काळ पडल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. खर्च तर केलेला असतो परंतु उत्पन्न मिळत नसतं. त्याचबरोबर अटॅक्स ऑफ पेस्ट अँड लोकस, वेगवेगळ्या प्रकारचे जे कीटक असतात तर त्यांचा जर अटॅक झाला शेतीवरती तर त्यामधून सुद्धा नुकसान होत आहे. आणि आणखी प्रॉब्लेम काय आहेत, मार्केट फ्लक्च्युएशन म्हणजे मार्केटमध्ये आपण पिकवलेलं जे पीक आहे आणि जर त्याला मार्केटमध्ये भाव नसेल किंवा मागणी नसेल तर त्यामुळे सुद्धा खूप प्रमाणात नुकसान होत असतं या प्रकारच्या शेतीमध्ये. दिस टाईप ऑफ फार्मिंग इज कॅरीड आउट इन द टेम्परेट ग्रासलँड रिजन्स. आणि कुठल्या भागामध्ये या प्रकारची शेती केली जात असते, टेम्परेट झोन्समध्ये, नॉर्थ अँड साऊथ हेमिस्फिअरमध्ये. नाउ सी द नेक्स्ट टाईप, प्लांटेशन फार्मिंग. आता प्लांटेशन फार्मिंग कशा प्रकारचे असते, फार्म साईज इन प्लांटेशन ॲग्रिकल्चर इज अबाउट 40 हेक्टर्स ऑर अबाव. म्हणजे 40 एकर किंवा 40 हेक्टर किंवा 40 हेक्टरच्या वरती एरिया असतो त्या भागामध्ये एकाच प्रकारचं प्लांटेशन केलं जात असतं, एकाच प्रकारच्या झाडांची लागवड केली जात असते. ॲज प्लांटेशन ॲग्रिकल्चर इज प्रॅक्टिस इन हिली ट्रॅक्स, यूज ऑफ मशीन्स इज नॉट पॉसिबल्स. आणि मुख्यत्वे ही शेती कुठे केली जात असते, डोंगराच्या भागाला किंवा डोंगराच्या कडेला, डोंगरांवरती. अँड हेन्स लोकल मॅनपॉवर्स इज इम्पॉर्टंट. त्यामुळे तिथं मशिनरीचा वापर न करता मॅनपॉवर किंवा वेगवेगळ्या लोकांची मदत घेतली जात असते.
द क्रॉप फॉर विच द जॉग्राफिकल कंडिशन्स आर फेवरेबल इज प्लांटेड. आणि ज्या भागामध्ये ज्या पिकासाठी वातावरण फेवरेबल आहे तर तेच पिकं किंवा त्याच झाडांची लागवड केली जात असते. दिस इज अ सिंगल क्रॉप कल्टिवेशन प्रॅक्टिस टू. जसं एक्सटेन्सिव्ह फार्मिंगमध्ये एकच प्रकारचं पीक लागवड केली जात असते, इथे सुद्धा ज्या पिकासाठी वातावरण त्या भागामध्ये फेवरेबल आहे तर त्याच प्रकारच्या झाडांची लागवड केली जात असते, म्हणजे एकच क्रॉप कल्टिवेशन. दिस टाईप ऑफ ॲग्रिकल्चर डज नॉट प्रोड्यूस फूड ग्रेन्स. आणि या टाईपमध्ये प्लांटेशन फार्मिंगमध्ये अन्नधान्याचे जे गहू, ज्वारी, बाजरी अशा प्रकारची शेती केली जात नाही. तर कुठले पिकं असतात त्यामध्ये ओन्ली कमर्शियल क्रॉप्स लाईक टी, म्हणजे चहापत्तीचे जे झाडं जे असतात तर त्यांची लागवड केली जात असते. रबरचे झाडं जे असतात तर त्यांची, कॉफी, कोकोनट, कोको म्हणजे जे स्पायसेस, वेगवेगळे जे मसाल्याचे पदार्थांची झाडं आहेत तर त्यांची सुद्धा लागवड केली जात असते प्लांटेशन फार्मिंगमध्ये. दिस टाईप ऑफ फार्मिंग बिगॅन अँड स्प्रेड मोस्टली ड्युरिंग द कॉलोनियल पिरियड. इट इज प्रॅक्टिस इन द ट्रॉपिक्स. आणि ही या प्रकारची शेती केव्हापासून स्टार्ट झाली, जास्त कॉलोनियल म्हणजे विदेशी लोकांचे जेव्हा आपल्या देशांवर राज्य होतं, ब्रिटिशांचं राजवट, त्या काळापासून अशा प्रकारची शेती केली जाऊ लागली. दिस टाईप ऑफ फार्मिंग रिक्वायर्स लार्ज स्केल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ड्यू टू लॉंग ड्युरेशन क्रॉप्स. म्हणजे या शेतीमध्ये जास्त काळासाठी जे पिकं असतात तर त्यांची लागवड केली जात असते, त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट किंवा जास्त एक्सपेंडिचर खर्च केला जात असतो. यूज ऑफ सायंटिफिक मेथड्स, एक्सपोर्टेबल प्रोडक्शन, प्रोसेसिंग एक्सेट्रा. आणि सायंटिफिक मेथडने ही शेती केली जात असते, त्याचबरोबर प्रोसेसिंग करावी लागत असते किंवा जे शेतमाल हा इम्पोर्ट करण्यासाठी त्यावरती प्रक्रिया केली जात असते. नेक्स्ट, क्लायमेट, मॅनपॉवर, डिट्रॉशन ऑफ द एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक अँड मॅनेजर प्रॉब्लेम्स आर द मेजर इश्यूज फेस बाय दिस टाईप ऑफ ॲग्रिकल्चर. आता प्लांटेशन फार्मिंगमध्ये प्रॉब्लेम्स कुठले आहेत? क्लायमेट, वातावरणामध्ये बदल झाला, मॅनपॉवर कमी असेल, डिट्रॉशन ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे परिसरामध्ये जर काही बदल झाले, इकॉनॉमिक अँड मॅनेजरल प्रॉब्लेम्स किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स येऊ शकतात, किंवा शेती बघण्यासाठी जे मॅनेजमेंट पाहिजे असतं तर त्यामध्ये कमतरता येऊ शकते. हे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत ऑफ प्लांटेशन फार्मिंग. दिस टाईप ऑफ ॲग्रिकल्चर इज प्रॅक्टिस इन इंडिया अँड अदर साऊथ एशियन कंट्रीज. आफ्रिका, साऊथ सेंट्रल अमेरिका ह्या प्रकारची शेती कुठे केली जात असते? भारतामध्ये, त्याचबरोबर साऊथ एशियन कंट्रीज, श्रीलंका, बांगलादेश वगैरे ह्या कंट्रीजमध्ये, त्याचबरोबर आफ्रिकन कंट्रीज अँड साऊथ अँड सेंट्रल अमेरिकेमध्ये सुद्धा या प्रकारची शेती केली जात असते प्लांटेशन फार्मिंग. नेक्स्ट सब टाईप इन कमर्शियल फार्मिंग. कमर्शियल फार्मिंगमध्ये आणखी दुसरा उपप्रकार कुठला येईल? मार्केट गार्डनिंगचा. व्हॉट इज मीन बाय मार्केट गार्डनिंग? Market gardening is a type of cultivation developed in modern times. This has developed mainly as a result of urbanization and the ready markets available in the urban centers. ही जी शेती तर आधुनिक काळामध्ये किंवा आताच्या काळामध्ये केली जाणारी शेती आहे. तर ही कशामुळे निर्माण झालेली? तर ड्यू टू अर्बनायझेशन. जसं जसं शहरीकरण वाढत गेलं, शहरात लोक राहायला लागले, तर त्यानुसार शहरातल्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी, अन्नधान्याचे किंवा भाजीपाला वगैरे यांच्या गरजा भागवण्यासाठी ही जी शेती केली जाते तर ती मार्केट गार्डनिंगमध्ये येत असते. फार्मर्स कल्टिवेट व्हेजिटेबल्स अँड अदर आयटम्स इन द विसिनिटी ऑफ अर्बन सेंटर्स टू कॅटर द डिमांड्स ऑफ सिटी ड्वेलर्स. म्हणजे एखाद्या शहराच्या आजूबाजूचे जे खेडे असतात किंवा ग्रामीण भाग जो आहे तर त्या भागामध्ये शेती केली जात असते आणि त्या शहरामधल्या ज्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळे पिकं घेतली जात असतात. तर तीच मार्केट गार्डनिंग आपण म्हणू शकतो. दिस टाईप ऑफ कल्टिवेशन वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. आणि ते कशावरती डिपेंड असते? ऑन द इकॉनॉमिक्स और आर्थिक याच्यावरतीच डिपेंड असते. डिमांड अँड सप्लाय. जशा प्रकारचा डिमांड असतो त्या प्रकारे लागवड केली जात असते. द लँड होल्डिंग इज स्मॉल. यूज ऑफ इरिगेशन. आणि या शेतीमध्ये कसं लँड होल्डिंग म्हणजे छोटे छोटे एरियामध्येच किंवा छोटे शेतकरीच या प्रकारची शेती करत असतात. यूज ऑफ इरिगेशन, ऑर्गॅनिक and chemical fertilizers, low investment, use of manpower, demand of markets, use of science and technology. These are the characteristics. म्हणजे या शेतीचे वैशिष्ट्य कुठले आहेत? तर वेगवेगळे जे फर्टिलायझर्स वापरणे किंवा इरिगेशन चांगल्या पद्धतीचे करणे, स्प्रिंकलर और ड्रिप इरिगेशन, मॅनपॉवर यामध्ये रोजगार जास्त मिळत असतो लोकांना, आणि टेक्नॉलॉजीसुद्धा टेक्निकल
वापर जास्त केला जात असतो या शेतीमध्ये. इट इज डिपेंडंट ऑन द गुड ट्रान्सपोर्ट नेटवर्क. आणि ही जी शेती आहे तर जास्त प्रमाणात कशावरती डिपेंड असते? ऑन ट्रान्सपोर्ट नेटवर्क. त्या भागामध्ये ट्रान्सपोर्ट नेटवर्क कसे आहे, रस्ते कसे आहेत किंवा ट्रान्सपोर्ट सिस्टीम कसे आहेत. द क्वालिटी अँड प्राईस ऑफ द प्रोडक्ट इज डिटरमाइंड बाय रॅपिड ट्रान्सपोर्ट. आणि जितक्या लवकर ट्रान्सपोर्ट केला जात असो किंवा ताजा माल जर असेल, फ्रेश माल जर असेल घेणाऱ्यांसाठी, तर तो त्याला जास्त मागणी असते किंवा जास्त त्यापासून प्रॉफिट मिळत असतं. हेन्स दिस टाईप ऑफ फार्मिंग इज नोन ॲज ट्रक फार्मिंग. ह्याच फार्मिंगला आपण ट्रक फार्मिंगसुद्धा म्हणू शकतो, कारण की ती ट्रान्सपोर्टवरती डिपेंड असते जास्त. नेक्स्ट टाईप इज हॉर्टिकल्चर ऑर फ्लोरिकल्चर. हॉर्टिकल्चर म्हणजे काय? फळबाग लागवड. आणि फ्लोरिकल्चर म्हणजे जे फुलांची शेती आपण म्हणू शकतो, फ्लोरिकल्चर. कल्टिवेशन ऑफ फ्लावर्स अँड फ्रूट्स इज द सब टाईप ऑफ मार्केट गार्डनिंग. आता जी मार्केट फार्मिंग आपण बघितली, मार्केट गार्डनिंग, तर त्यामधलाच हा उपप्रकार आहे. हॉर्टिकल्चर हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले असतात. फ्रूट्स अँड फ्लावर्स आर मेजर प्रोडक्ट्स ऑफ दिस टाईप. यामध्ये फळं किंवा फुलांची शेती केली जात असते. इन दिस टाईप ऑफ फार्मिंग मॉडर्न ॲज वेल ॲज ट्रॅडिशनल मेथड्स आर यूज. द साईज ऑफ फार्म्स इज स्मॉल अँड एव्हरी प्लांट इज केअर प्रॉपरली. या शेतीमध्ये सुद्धा जमिनीचा भाग हा कमी प्रमाणात असतो, त्यामुळे प्रत्येक झाडाची व्यवस्थित काळजी घेतली जात असते. In recent times, use of irrigation, chemical fertilizers, greenhouse, etc. is being made for getting more profits. आणि या प्रकारची शेती करण्यामध्ये फर्टिलायझरचा वापर होऊ लागला, ग्रीन हाऊसचा वापर होऊ लागला जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी. मेजर प्रोडक्ट्स ऑफ हॉर्टिकल्चर आर फ्लावर्स लाईक. आता हॉर्टिकल्चर्समध्ये किंवा फ्लोरिकल्चरमध्ये कुठल्या प्रकारचे जास्त फ्लावर्स घेतले जात असतात? लिली, जर्बेरा, ट्युलिप, दहलिया, क्रिसॅन्थेमम, मॅरीगोल्ड एक्सेट्रा. म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे फुलांची जशी मार्केटमध्ये मागणी असेल त्या प्रकारचे फुलांची लागवड केली जात असते. दिस फेच अ गुड प्राईस इन द मार्केट. आणि फुलांना मागणीसुद्धा जास्त असते किंवा चांगली असते. डिफरंट नेटिव्ह अँड एक्झॉटिक फ्रूट्स लाईक मँगोज. कुठले फळांची लागवड केली जात असते? मँगोज, कस्टर्ड ॲपल्स, सीताफळांची, ग्रेप्स, बनानाज, पोमग्रॅनेट्स, ड्रॅगन फ्रूट्स, चेरीज, ऑरेंजेस, रॅसबेरीज, स्ट्रॉबेरीज, मलबेरीज एक्सेट्रा आर कल्टिवेटेड इन फ्रूट फार्मिंग. हॉर्टिकल्चरमध्ये ह्या वेगवेगळ्या फळ पिकांची लागवड केली जात असते. आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडं असतात. महाबळेश्वर तिथे स्ट्रॉबेरीची जास्त लागवड केली जात असते. पाचगणी, महाबळेश्वर, पुणे. अगेन नागपूर ऑरेंजेस, जळगाव, we know that banana is famous from Jalgaon. Nasik grapes are famous from Nasik. Countries having Mediterranean climate, France and Italy are famous for horticulture. आणि वेगवेगळे देश जे आहेत फ्रान्स आणि इटली, तर त्या देशांमध्ये सुद्धा फळपिकांची जास्त प्रमाणात लागवड केली जात असते. नाव इन दिस चार्ट इन्फॉर्मेशन अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग. सेंद्रिय शेती कशा पद्धतीने केली जाते त्या दिलेलं आहे. आजकाल काय झालेलं की केमिकल्स किंवा पेस्टिसाईडचा वापर शेतीमध्ये जास्त प्रमाणात वाढलेला आहे. आणि केमिकल्स अँड पेस्टिसाईड्स हे फवारल्यानंतर किंवा जमिनीत दिल्यानंतर ते पिकांमध्ये सुद्धा त्यांचा अंश हा जात असतो किंवा त्यांचे घटक जात असतात, पिकांमध्ये येत असतात आणि ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी आता महत्त्व वाढलेलं आहे किंवा जास्त ऑर्गॅनिक फार्मिंग वाढत चाललेली आहे. नाव विल टेक इन्फॉर्मेशन. द न्यूट्रिएंट्स requirements of the crops is fulfilled by the soil and therefore the replenishment of used nutrients is necessary. आता पिकं लागवड केल्यानंतर जमिनीतून न्यूट्रिएंट्स किंवा जे घटक असतात तर ते पिकांद्वारे घेतले जातात. त्यामुळे जमिनीतले जे न्यूट्रिएंट्स हे कमी कमी होत जात असतात, नायट्रोजन, फॉस्फरस वगैरे. मग ती गरज परत भागून काढण्यासाठी किंवा जमिनीचे न्यूट्रिएंट्स परत मिळवण्यासाठी काय केलं जातं? न्यूट्रिएंट्स आर ऑल्सो यूज ॲबडंटली टू इन्क्रीज द yield. ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आर प्रिपेअर्ड फॉर दिस पर्पज. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने खत निर्मिती केली जाते किंवा त्यामधून न्यूट्रिएंट्स परत दिले जात असतात जमिनीमध्ये. त्यासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे कंपोस्ट खत किंवा शेणखत वगैरे कशा पद्धतीने तयार केलं जातं ते दिलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने जे पेस्टिसाईड्स किंवा फवारणीसाठी जे वापरणारे औषधं कसे केमिकल पद्धतीचे न वापरता नॅचरल पद्धतीने कसे तयार करायचे ते दिलेलं आहे. फॉर कंट्रोलिंग पेस्ट ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स लाईक नीम कॅन बी यूज. म्हणजे लिंबाच्या पाल्यापासून निर्माण केलेले जे औषधं आहेत तर ते सुद्धा आपण फवारणी करू शकतो.
it can be organic pesticide. The crop obtained from the organic farming is high quality. आणि जे सेंद्रिय शेतीतून उत्पादन झालेलं असतं पिकांचं तर ते खूप चांगल्या पद्धतीचं असतं किंवा जास्त प्रमाणात येत असतं. केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स आर नॉट यूज इन सच टाईप ऑफ फार्मिंग. आणि या शेतीमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये केमिकल पदार्थांचा वापर केला जात नाही. अशा पद्धतीने केलेली शेतीला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणू शकतो. नाउ सी दिस न्यू टर्म ॲग्रो टुरिझम. म्हणजे शेतात फिरण्यासाठी जाणे किंवा शेती पर्यटन करणे त्यालाच आपण ॲग्रो टुरिझम म्हणत असतो. ॲग्रो टुरिझम इज अ न्यू फील्ड इन टुरिझम. म्हणजे पर्यटनामध्ये नवीन टर्म जे आलेले आहे ॲग्रो टुरिझम. इन द ट्रॉपिक्स व्हेरियस टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आर कल्टिवेटेड. ट्रॉपिकल रिजनमध्ये वेगवेगळे जे प्रोडक्ट्स किंवा वेगवेगळे पिकं घेतले जात असतात. हेन्स देर इज ग्रेटर स्कोप फॉर ॲग्रो टुरिझम. आता ॲग्रो टुरिझममध्ये काय करतात की एखाद्या शेतामध्ये फिरायला जाणे, त्याचबरोबर शेतातील वेगवेगळे पिकं तर ताजे फळं वगैरे खाणे, यालाच ॲग्रो टुरिझममध्ये किंवा हुरडा वगैरे खाणे तर ते ॲग्रो टुरिझममध्ये येत असतं. बऱ्याच ठिकाणी ॲग्रो टुरिझम अरेंजमेंट केलेली असते ॲग्रो टुरिझमसाठी. इन ॲग्रियन कंट्रीज इन रूरल लाईफ लोकल कस्टम्स अँड कल्चर आर युटिलाइज फॉर ॲग्रो टुरिझम. आणि शेती पर्यटनासाठी काय जे आपल्या लोप पावत चाललेल्या ज्या संस्कृती तर ते बघण्यासाठी किंवा जुन्या काळात लोक कसे राहायचे तर अजूनसुद्धा ग्रामीण भागामध्ये लोक त्याच पद्धतीने राहतात. तर शहरी भागातील लोकांना सिटी डेलर्स आर क्युरियस अबाउट द फार्मर्स लाईफ अँड एन्व्हायरमेंट. तर शहरातील लोकांनासुद्धा ग्रामीण भागाचं आकर्षण असतं किंवा तिथले वातावरणसुद्धा चांगलं असतं, फ्रेश असतं. मेनी ऑफ दॅम व्हिजिट्स रूरल एरिया जस्ट टू सी. आणि बरेचसे शहरातील लोक किंवा शहरी रहिवासी जे असतात तर ते ग्रामीण भागामध्ये फिरण्यासाठी जात असतात. ॲग्रो टुरिझम इज फायनान्शियली बेनिफिशियल फॉर द फार्मर अँड हिज विलेज. आणि ॲग्रो टुरिझम जे असतं तर ते शेतकऱ्यासाठी सुद्धा फायदेशीर असतं किंवा त्यापासून त्यांना उत्पन्न मिळत असतं. नाउ सी इन दिस फिगर टू पिक्चर्स ऑफ सेम व्हेजिटेबल और सेम फ्रूट इज गिवन. एकाच भाजीचे किंवा एकाच फळाचे दोन पिक्चर्स दिलेले आहेत. इन दिस रॅडिश यू कॅन सी हिअर फ्रेश, हिअर कॅरेट, दिस पिक्चर यू कॅन सी फ्रेश मँगो, हिअर यू कॅन लुक फ्रेश ॲपल, हिअर यू विल सी इट फ्रेश बनाना, हिअर यू विल लुक इट फ्रेश अँड हिअर गॉड भोपळा. इथे आपण फ्रेश दिसतो आपल्याला. परंतु हे जे फ्रेश पिक्चर्स आहेत तर मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे फळं वगैरे फ्रेश दिसतात, परंतु घरी आणल्यानंतर आपल्याला त्यांची चव वेगळी लागत असते किंवा ते चांगले लागत नसतात. दिस हॅपन्स. तर ते हे कशामुळे होत असतं कारण की ते पिकवलेले जे असतात किंवा ते कशाने चमकवलेले असतात आर्टिफिशियली केमिकल्स अँड पेस्टिसाइड्स. ते वेगवेगळ्या केमिकल्स वापरून ते पिकवले जात असतात किंवा चमकवले जात असतात. दिस फॅसिलिटेट क्विकर प्रोडक्शन अँड हेन्स प्रोड्यूस अपियर्स फ्रेश अँड अट्रॅक्टिव्ह. हावेवर सच प्रोडक्ट्स आर हार्मफुल टू द हेल्थ. परंतु ते जरी दिसायला चांगले असले, आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर फ्रेश ॲपल्स वगैरे आपल्याला असे चमकताना दिसत असतात, परंतु खाल्ल्यानंतर ते चांगले लागत नसतात. आंबेसुद्धा आपण बऱ्याच वेळेस आंब्यांची खरेदी करतो तर आंबे पिवळे दिसत असतात, पण घरी आणल्यानंतर आपल्याला त्यांची चव वेगळीच लागत असते किंवा गोड लागत नसतात. हे कशामुळे होते? ड्यू टू केमिकल्स. त्यामुळे आपण खरेदी करताना व्यवस्थित बघितलं पाहिजे. दिसतं म्हणजे फक्त दिसण्यावर आपण जाऊ नये, कारण की दिसतं तसं नसतं. नाव विल सी द मार्केट सिस्टीम ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स. म्हणजे ॲग्रिकल्चर जे प्रोडक्ट्स मिळालेले असतात तर ते मार्केटमध्ये कसे विकले जातात. मार्केटिंग सिस्टीम आर नेसेसरी फॉर मेकिंग द गुड्स प्रोड्यूस बाय द फार्मर्स अवेलेबल टू द कन्झ्युमर ॲट अ फेअर प्राईस अँड इन टाईम. म्हणजे जे खरेदीदार असतात तर त्यांनासुद्धा चांगल्या किमतीमध्ये आणि शेतकऱ्यालासुद्धा त्याचा मोबदला चांगला मिळाला पाहिजे अशा पद्धतीची सिस्टीम केलेली असते. द इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सिस्टीम इन कंट्रीज लाईक इंडिया विल बिकम क्लिअर फ्रॉम द फॉलोइंग पॉईंट्स. भारतामध्ये कशा पद्धतीची मार्केट सिस्टीम आहे तर ते आपण या पॉईंट्समधून बघू. ॲग्रिकल्चर इन इंडिया इज स्कॅटर ओव्हर वास्ट एरिया. म्हणजे भारतामध्ये शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जात असते. ऑल फार्मर्स आर नॉट ऑर्गनाइज. सर्व शेतकरी हे एकत्रित पद्धतीने फार्मिंग करत नाहीत. मोस्ट ऑफ द फार्मर्स आर इकॉनॉमिकली वीक अँड कॅनॉट मार्केट देअर प्रोडक्शन ऑन देअर ओन. म्हणजे शेतकरी फक्त पिकवण्याचं, जास्त प्रमाणात शेतकरी हे पिकवण्याचं काम करतात, मार्केटमध्ये विकणारे हे दुसरे असतात.
किंवा शेतकऱ्याला विकणं हे शक्य नसतं. दॅट इज वाय द सिस्टीम ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीज इज इस्टॅब्लिश ॲट तालुका लेवल. त्यामुळे मार्केट कमिटींची स्थापना केलेली आहे ॲट डिफरंट तालुका प्लेसेस. ॲट दिस प्लेसेस फार्मर्स ब्रिंग दॅर प्रोड्यूस अँड सेल टू द ट्रेडर्स. आणि मार्केट कमिटीमध्ये शेतकरी माल विकतात आणि ते व्यापाऱ्यांना विकत असतात आणि व्यापारी ज्यांना गरज असेल त्यांना विकत असतात. ॲज फार्म प्रोड्यूस इज पेरिशेबल देअर हॅज टू बी प्रॉपर अरेंजमेंट फॉर इट्स सेल. आणि शेतामध्ये जे पिकवलेले जे पिकं असतात तर ते खूप लवकर सडत असतात किंवा सडणारे असतात. तर त्यामुळे त्यांचं विक्री ही किंवा विकण्याची पद्धत ही चांगली असली पाहिजे. इन्स्टिट्यूट्स लाईक फार्मर्स ऑर्गनायझेशन, कन्झ्युमर सोसायटीज एक्सेट्रा हेल्प इन द टास्क अँड ट्राय टू प्रोटेक्ट द फार्मर्स फ्रॉम द एक्सप्लॉयटेशन बाय द एजंट्स, मेडिएटर्स अँड अदर्स. त्यावेळेस काय होते, मध्यस्थी जे असतात किंवा व्यापारी जे असतात तर ते शेतकऱ्यांकडून कमी भावात घेतात आणि जास्त भावाने विकत असतात. त्यामुळे बरेचसे ऑर्गनायझेशन्स किंवा शेतकऱ्यांचे जे ग्रुप्स असतात तर ते संघटना वगैरे जे काम करत असतात. सम ऑफ द फार्म प्रोड्यूस इज डायरेक्टली यूज बाय इंडस्ट्रीज ॲज रॉ मटेरियल. आणि काही कंपन्यांमध्ये किंवा काही फॅक्टरीजमध्ये शेतीमाल हा रॉ मटेरियल म्हणून वापरला जात असतो, जसं केचप वगैरे बनवण्यासाठी किंवा चिप्स वगैरे बनवण्यासाठी. इंटरनॅशनल मार्केट्स आर नाव बिकमिंग इझिली अवेलेबल फॉर फार्म प्रोड्यूस ड्यू टू ग्लोबलायझेशन. आणि आजकाल ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरणामुळे काय होतं, एका देशातला माल दुसऱ्या देशातसुद्धा पाठवला जाऊ शकतो. मेनी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आर युझिंग द मॉडर्न टेक्नॉलॉजीज इन फार्म. आणि शेतकरीसुद्धा आता बरेचसे मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करायला लागलेले आहेत. ऑल्सो दे सेल द प्रोड्यूस विथ द प्रॉपर पॅकेजिंग. त्यामध्ये पॅकेजिंगसुद्धा चांगली करायला लागलेले आहेत. हॉटेल्स अँड मॉल्स ऑल्सो रिक्वायर ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स ऑन द लार्ज स्केल. हॉटेल्समध्ये सुद्धा शेतमालाचा जास्त मागणी असते, मॉल्समध्ये सुद्धा मागणी असते. बाय ॲडव्हर्टायझिंग ऑन द इंटरनेट दॅर प्रोडक्ट्स गेट सोल्ड इन लोकल ॲज वेल ॲज इंटरनॅशनल मार्केट्स. आणि काही शेतकरी मॉल्समध्ये सुद्धा माल विकत असतात. तिथून मग ते इंटरनेट किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाईन सेलच्या माध्यमातून शेतमाल हा विकला जात असतो. नाव इन दिस पिक्चर ऑर इन दिस कॉलम इन्फॉर्मेशन अबाउट द ॲग्रिकल्चर इन इस्रायल इट इज गिवन. इस्रायलमध्ये शेती कशा पद्धतीने केली जाते ती तिथे दाखवलेली आहे. इस्रायल इज अ मेजर एक्सपोर्टर ऑफ फ्रेश फार्म प्रोड्यूस. इट इज मोस्ट ॲडव्हान्स कंट्री ॲज फार ॲज ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी इज कन्सर्न. म्हणजे इस्रायलमध्ये सर्वात जास्त टेक्नॉलॉजीचा वापर केला जात असतो शेतीमध्ये. इट हॅज ॲडवर्स क्लायमेट. इस्रायलमधलं क्लायमेट कसं आहे, खूप उष्ण आहे किंवा तिथे पाण्याची खूप कमतरता असते. स्कॅरसिटी ऑफ वॉटर अँड मोर दॅन हाफ ऑफ इस लँड इज ऑक्युपाईड बाय हॉट डेझर्ट. इस्रायलमधलं जास्त भाग हा डेझर्ट भाग असतो किंवा ते गरम भाग आहे. बट ओव्हरकमिंग ऑल दिस अनफेवरेबल कंडिशन्स अँड persistently following the path of modernization of agriculture, it has taken a giant leap in field of agriculture. जरी इतके त्यांना समस्या असल्या, पाणी नसेल किंवा इतर वातावरणातील समस्या असून सुद्धा इस्रायलमधील शेतीमध्ये खूप प्रगती झालेली आहे.